एकच मिनिट. Sure. Okay. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप स्वागत आहे. आपण राज्यशास्त्र हा विषय पाहत आहोत. पहा, आपल्याला आता मागचे 2 लेक्चर झालं आपण राज्यघटनाच्या निर्मितीच्या आधी काय काय सिच्युएशन होती, वेगवेगळे कायदे काय काय होते ते आपण पाहिलं. त्यानंतर मग कालच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना निर्मिती कशा पद्धतीने झालं ते समजून घेतलं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचंय पहिलं तर संविधानाची ठळक वैशिष्ट्ये पाहिजेत. काय काय फीचर्स आहेत महत्वाचे आपल्या संविधानाचे ते. त्यानंतर आपल्या संविधानाची ज्या गोष्टीपासून सुरुवात होते ती म्हणजे प्रस्तावना. ही प्रस्तावना काय आहे, कशा संबंधी आहे, काय ह्यामध्ये लिहिलेलं आहे, या प्रस्तावनेचं वैशिष्ट्य काय आहे, काय महत्व आहे, सर्व आपण पाहणार. क्लिअर आहे इथपर्यंत? चला, तर मग आपण काहीच वेळ वाया न घालता भरपूर आपल्याला टॉपिक्स क्लिअर करायचे आहेत. आपण सर्वात आधी पॉइंट समजून घेऊया, तो म्हणजे संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. ठीक आहे, तर चला, सर्वात पहिलं पॉइंट जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा सांगा तुमच्या संविधानामध्ये काय काय महत्वाचं आहे, काय सांगणार तुम्ही? की बाबा संविधान हा कुठल्याही देशाचा काय असतो? एक मूलभूत कायदा असतो. काय असतो हो? एक मूलभूत कायदा. म्हणजे काय की एखाद्या देशामध्ये कुठल्या गोष्टी अलाउड असतील, कुठल्या गोष्टी अलाउड नसतील, एखाद्या देशाचं नागरिक कसं होता येईल, नागरिक कसं होता येणार नाही, एखाद्या देशामध्ये कुठले मूलभूत हक्क असतील, कुठले मूलभूत कर्तव्य असतील, राष्ट्रपती असेल का राजा असणार, पंतप्रधान असेल का राष्ट्रपती असणार, तर मिनिस्टर्स कुठले असणार, किती असणार, सर्व माहिती या एका संविधानामध्ये दिली गेली असते. पहा, म्हणून हा संविधान काय असतो? या देशाचं एक मूलभूत कायदा असतो. फंडामेंटल लॉ ऑफ द लँड त्याला म्हटलं जातं. बरोबर? चलो, आता आपल्याला आपल्या संविधानाचे स्पेसिफिकली आपण कुठल्या भारतीय संविधानाचे पाहतोय बरं का, आजूबाजू इकडच्या तिकडच्या जगातील संविधानाचे नाही, भारतीय संविधानाचे ठळक वैशिष्ट्ये. नंबर 1 पॉइंट काय की भारताचं संविधान अत्यंत विस्तृत आहे. मग एक पॉइंट काय इथं महत्वाचं की भारताचं संविधान हा संपूर्ण जगामधील संविधानांपैकी सर्वात विस्तृत आहे. म्हणजे काय? अत्यंत मोठा आहे. आपल्याकडे जवळपास 25 भाग आहेत, 12 अनुसूची आहेत, 400+ कलमे आहेत. म्हणून आपला भारताचा संविधान हा सर्वात मोठा लिखित स्वरूपामधील संविधान आहे. आता लिखित का म्हटलं हो? कारण की काही देशांमध्ये संविधान हे लिखित नसतात, जसं की फॉर एक्झाम्पल ब्रिटन, युनायटेड किंगडम, त्यांचा संविधान लिखित नाही, पण आपल्याकडे लिखित आहे. USA मध्ये लिखित आहे, राईट. आता लिखित पॉइंट नंबर 1 काय? रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. पॉइंट नंबर 2 की आपला संविधान सर्वात मोठा आहे, सर्वात विस्तृत आहे. मग का हो सर्वात विस्तृत आहे? कारण की पॉइंट नंबर 1 ह्यामध्ये पण काय, एकतर आपल्या संविधानामध्ये सर्वात मोठा गाभा कुठला? 1935च्या कायद्याचा पाहायला भेटतो. आणि 1935चाच कायदा एवढा मोठा आहे की नॅचरली आपला कायदा मोठा होणारच. पॉइंट नंबर 2 काय की आपल्या भारतामध्ये
अनेक प्रकारचे वेगवेगळे व्यक्ती आहेत, वेगवेगळे धर्म, पंथ, जात आहेत. मग त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हितासाठी वेगवेगळे कायदे, कलम बनवले गेलेले आहेत. म्हणून आपल्याकडे एक विस्तृत काय पाहायला भेटतो, कायदा किंवा विस्तृत संविधान आपल्याला पाहायला भेटत असतो. राईट राईट. मग जर का तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल, पहा, जेव्हा आपल्या भारताच्या संविधानाची सुरुवात झाली, म्हणजे सर्वात पहिल्यांदा 1950 मध्ये जेव्हा अंमलबजावणी झाली, त्या पॉइंटला आपल्या भारताच्या संविधानामध्ये 22 भाग होते. त्यानंतर 8 अनुसूच्या, 395 कलमे होते. पण तेच जर का तुम्ही अमेरिकेच्या संविधानासोबत याला कम्पेअर केलं, तर जेव्हा अमेरिकेचं संविधान आलं होतं सर्वात पहिल्यांदा 1776च्या आसपास, तेव्हा त्यांच्या संविधानामध्ये केवळ 7 कलमे होते, ओन्ली 7. तर त्या कंपॅरिझन मध्ये पहा आपल्या भारताच्या संविधानामध्ये किती कलमे आहेत ते. ओके, तर पॉइंट नंबर 1 काय, हे एक विस्तृत संविधान आहे, अत्यंत मोठा दिलेला संविधान आहे. मग आता भारताचा संविधान विस्तृत असण्यामागे आणखीन एक कारण काय, की आपल्या संविधानामध्ये विविध स्रोतांकडून माहिती घेतलेली आहे. विविध स्रोतांकडून माहिती म्हणजे जसं की 1935च्या कायद्यामधनं काही माहिती, त्यानंतर अमेरिकेच्या संविधानामधनं मूलभूत हक्कांची माहिती घेतली, आयर्लंडच्या संविधानामधनं जे राज्याची धोरणे आहेत DPSP ते घेतले, रशियाच्या संविधानामधनं मूलभूत कर्तव्यांची माहिती घेतली. राईट, अशा वेगवेगळ्या एरियांमधनं, वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेमधनं आपण माहिती घेतलेली आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. सेपरेट तुम्हाला लिस्ट मी दिलेली आहे त्याची, कुठल्या संविधानामधलं काय माहिती घेतली आहे ते. फाईन. मग पहा नंबर 4 काय, की साक्षरता आणि लवचिकता यांचे मिश्रण आपल्याला आपल्या संविधानामध्ये पाहायला भेटतात. म्हणजे काय हो, साक्षरता आणि लवचिकता कशाची, संविधानामधील कलमांमध्ये बदल आणण्यात. मग आता आपल्या संविधानामधील काही कलम जे आहेत ते सहजासहजी बदलता येतात. ओके, फॉर एक्झाम्पल कलम 3 अंतर्गत, कलम 3 आहे पहा, राईट, त्या अंतर्गत भारतातील जेवढे काही राज्य आहेत त्यांची नावं बदलू शकता तुम्ही, त्यांचा बॉर्डर बदलू शकता, त्यांच्यामधनं नवीन राज्य तयार करू शकतात. राईट, फॉर एक्झाम्पल आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा तयार केला, ओरिसाचं नाव ओडिशा ठेवून दिलं. राईट राईट किंवा मग जम्मू काश्मीर आधी राज्य होतं, आता त्याला केंद्रशासित प्रदेश बनवून टाकलं. हे अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या खूप सहजासहजी होऊ शकतात. म्हणून आपण काय म्हणतो, की आपला संविधान जो आहे तो लवचिक आहे. परंतु काही गोष्टी आहेत ज्यामध्ये बदल घडवून आणणं एवढं सोपं नाही. मग कुठले, जसं की बाबा राष्ट्रपतीच्या पद, जर उद्या कोणी कुठला सरकार जाऊन म्हटलं की आता आपल्याला राष्ट्रपतीचं पद काढून टाकायचंय, शक्य होईल का ते? नाही होणार, त्यांना शक्य अजिबात होणार नाही. किंवा मग म्हटले की बाबा व्यक्तींचा, भारतातील लोकांचा जो भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे कलम 19 अंतर्गत, तो आता आपल्याला काढून टाकायचा आहे, गरजच नाही, लोकांना बोलू द्यायचं नाही ना, त्यांचे मत मांडू द्यायचे. शक्य आहे का ते? नाही. भारतातील संविधानामध्ये अशा पद्धतीचे बदल करणं शक्य नाहीये. म्हणून आपण काय म्हणतो, की आपल्या घटनेतील काही कलम हे एकदम सहजासहजी बदलले जाऊ शकतात. म्हणून आपलं कलम आपलं संविधान लवचिक पण आहे, आणि काही कलमे यांच्यामध्ये अजिबात बदल घडवून आणू शकत नाही, किंवा ते बदल घडवून आणणं अत्यंत कठीण आहे. म्हणून आपल्या संविधानामध्ये साक्षरता सुद्धा पाहायला भेटते. ओके, क्लिअर, 2 पॉइंट क्लिअर झाले. पुढचं काय आहे पहा, आपल्या संविधान एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य आपल्याला पाहायला भेटते. आपल्या संविधानामध्ये फेडरल आणि युनिटरी हे दोन्ही फंक्शन पाहायला भेटतात. कुठले कुठले फंक्शन? फेडरल फंक्शन, ज्याला संघराज्यात्मक वैशिष्ट्ये तुम्ही म्हणू शकता, तर युनिटरी फंक्शन म्हणजे एकात्म वैशिष्ट्य. ओके, आता फेडरल फंक्शन्स कुठले आहेत आणि युनिटरी फंक्शन्स कुठले आहेत पहा. फेडरल फंक्शन्स, जसं की फेडरल म्हणजे काय, संघराज्यात्मक म्हणजे काय, की तिन्ही राज्य एकच आहेत, तिन्ही जे टप्पे आहेत ते एकच आहेत, किंवा एकात्मता आपल्याला पाहायला भेटते, किंवा जे पॉवर आहेत ते केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकल सरकार यांच्यामध्ये डिवायडेड आहे. त्याला आपण काय म्हणणार? संघराज्यात्मक फीचर्स म्हणणार. राईट, आणि
एकात्मक वैशिष्ट्ये, युनिटरी फीचर्स म्हणजे काय की पॉवर फक्त सेंटरच्या हातामध्ये, केंद्राच्या हातामध्ये आहेत, त्याला आपण युनिटरी फीचर्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल फेडरल फीचर्स म्हणजे काय की आपल्याकडे पहा त्रिस्तरीय सरकार आहे. म्हणजे केंद्रावरती पण सरकार आहे, राज्यावरती पण सरकार आहे, आणि 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने आता आपल्याला लोकल स्थानिक प्रशासन संस्था सुद्धा, स्थानिक स्वशासन संस्था सुद्धा पाहायला भेटते, ज्याचे इलेक्शन्स आता होतील पहा. राईट, येणाऱ्या डिसेंबर मध्ये नगर परिषदेचे इलेक्शन्स होणार आहे. तिथे निवडले जाणारे व्यक्ती हे लोकांमधून निवडले जातील, लोकप्रतिनिधी असतील ते. मग अशा पद्धतीने फेडरल त्रिस्तरीय सरकार पाहायला भेटतो. इथे काय असं केलं का बाबा केंद्र सरकारने, की आता समजा तुम्ही समजा भुसावळ मध्ये असता, तर केंद्र सरकारने असं केलं का की भुसावळ मध्ये जेवढं कुठलं काम आहे त्याचं सर्व जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असं केलं तर जमेल का? हो, नाही जमणार. भुसावळमध्ये, बीडमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, लातूरमध्ये, धाराशिवमध्ये, कुठेही असू दे, तिथली एक तर लोकल सरकार पाहिजे लोकल कामकाज करण्यासाठी, मग त्याच्यावरती राज्य सरकार येणार आणि मग त्याच्यावरती केंद्र सरकार येणार. याला आपण फेडरल फीचर, संघ राज्यात्मक वैशिष्ट्य म्हणत असतो. त्याच्या ऑपोजिट मध्ये आपल्याला युनिटरी फीचर्स पाहायला भेटतात. जसं की पहा, आणीबाणीच्या काळामध्ये, ओके, आणीबाणीच्या काळामध्ये कुठलं केंद्रशासित प्रदेश, कुठलं राज्य, काही घेणं देणं नाही. अल्टिमेट पॉवर कोणाच्या हातामध्ये? केंद्र शासनाच्या हातामध्ये. अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? केंद्र शासनाची. मग घेणं देणं नाही. मग आता आपल्या संविधानाला काय म्हटलं जातं की आपलं संविधान किंवा आपलं राज्य जो आहे तो एकात्मतेकडे झुकणारा आहे. कारण की आपल्या राज्यामध्ये जास्त, म्हणजे आपल्या राज्य म्हणजे मला म्हणायचंय भारत, भारतामध्ये जास्त युनिटरी फीचर्स पाहायला भेटतात, एकात्मतेचे वैशिष्ट्य आपल्याला जास्त पाहायला भेटतात. क्लिअर? दुसरा पॉइंट क्लिअर आहे. मग आता पुढचा पॉइंट पहा, पॉइंट नंबर 6. काय की आपल्या भारतामध्ये संविधानाने कुठल्या पद्धतीची शासन व्यवस्था दिली आहे? संसदीय शासन व्यवस्था, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट पण दोन प्रकारचे असतात, प्रेसिडेन्शियल आणि पार्लमेंटरी, म्हणजे संसदीय आणि राष्ट्रपती फॉर्म शासन व्यवस्था. राईट. मग युएसए सारखा देश झाला पहा. युएसए सारख्या देशामध्ये राष्ट्रपती शासन व्यवस्था आहे, जिथे हेड कोण आहे? राष्ट्रपती आहे. हेड ऑफ गव्हर्नमेंट राष्ट्रपती आहे. कामकाज कोणाच्या हाताने होते? राष्ट्रपतीच्या हाताने होते. पण भारत सारखा देश जिथे संसदीय शासन व्यवस्था आहे, इथे हेड ऑफ गव्हर्नमेंट कोण आहे? पंतप्रधान. हेड ऑफ स्टेट कोण आहे? राष्ट्रपती. ओके. मग आपल्या भारतामध्ये संसदीय शासन व्यवस्था का आली? हो, कारण की आपल्याकडे ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशमध्ये, आज तुम्ही ब्रिटनमध्ये गेला तर त्यांच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीचे संसदीय शासन व्यवस्था आहे. त्याचंच एक अनुकलन करून आपल्याकडे आज संसदीय शासन व्यवस्था, ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान ह्या सर्व व्यक्ती येत असतात. फाईन. चलो नेक्स्ट, यानंतरचा पॉइंट काय की एकात्मिक आणि स्वातंत्र्य न्याय व्यवस्था आपल्याकडे पाहायला भेटते. एकात्मिक आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? एकात्मिक म्हणजे काय? याला इंटिग्रेटेड ज्युडिशियरी म्हणतो आपण. म्हणजे पहा, हे युजली आपण शाळेमध्ये हा ट्रायंगल काढतो पहा. सगळ्यात खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा लोअर कोर्ट, मग वर हायकोर्ट, उच्च न्यायालय, आणि मग इकडे सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च. राईट. इंटिग्रेटेड पॅटर्न मध्ये जे सर्वात वरती सुप्रीम कोर्ट असणार, त्यांच्या खाली मग प्रत्येक राज्याचे हायकोर्ट असणार, त्यांच्या खाली मग प्रत्येक जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट कोर्ट असणार. ओके. हे काय आहे? एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. मग डिस्ट्रिक्ट कोर्टचं काही जे रूल असेल किंवा काही त्यांनी निर्णय आणलेला असेल तो सुप्रीम कोर्ट काढू शकतो. उच्च न्यायालयाचा काही निर्णय असेल सुप्रीम कोर्ट काढू शकतो. पण सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय असेल तर कोणी काढू शकणार आहे का? नाही. याला एकात्मिक न्याय व्यवस्था म्हणतात. त्याच ऑपोजिटला काय? स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. म्हणजे काय की आपले सुप्रीम कोर्ट, आपले हाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट
कोर्ट हे सर्व कोणापासून स्वतंत्र आहेत? हो, कायदे मंडळापासून स्वतंत्र आहेत, विधी मंडळापासून स्वतंत्र आहेत. मग उद्या चालून कुठलाच खासदार किंवा आमदार सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊन हे म्हणू शकत नाही की बाबा हे तुमचं काम नाही, तुम्ही करायचं नाही. तसं जमत नाही. कायदे मंडळाला अथवा विधी मंडळाला न्याय व्यवस्थेच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करता येत नसते. त्यांना ती इंडिपेंडन्स दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणतो? आपली न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट, मूलभूत हक्क. कलम 12 ते 35 पासन प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत हक्क दिलेले आहेत. मग कुठले हक्क, कसे, काय 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 आहे, सर्व आपण पाहणार आहोत. बेसिक पॉइंट समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क दिलाय. मग भाषण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, हक्क असेल, किंवा मग समजा उद्या चालून मी म्हटलं की बाबा मला इथे नाही राहायचंय, मला जम्मू काश्मीरला जाऊन स्थायिक व्हायचंय, मी होऊ शकते. समजा मी उद्या म्हटलं की मला सिक्कीमला जाऊन बिझनेस करायचा आहे. समजा मी उद्या म्हटलं की मला केरळमध्ये जाऊन फिरायचंय. काय आहे हे? हे माझं स्वातंत्र्य आहे. समजा उद्या कोणी मी मुलगी आहे म्हणून माझ्यावरती भेदभाव केला, तर मी डिरेक्ट सुप्रीम कोर्ट गाठू शकते. येतोय का पॉइंट लक्षात? मूलभूत हक्क प्रत्येक नागरिकाला, भारतीय नागरिकाला दिले गेलेले आहेत. क्लिअर? मग हे मूलभूत हक्कांबद्दल आपण डिटेलमध्ये तर पाहणारच आहोत. डोंट वरी अबाउट इट. फक्त हे आपल्या संविधानाचे महत्वाचे फीचर्स आहेत, हे समजून घ्या. त्यानंतर काय आहेत? राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, ज्यांना DPSP म्हटलं जातं. मग ही तत्वे आपल्या संविधानामध्ये का दिलेली आहेत? हो, ही तत्वे जवळपास कलम 36 पासून ते 51 पर्यंत आहेत. का दिलेली आहेत? ही एक प्रकारे जो कुठला सरकार असेल त्यांना गाईडन्स देण्यासाठी की बाबा या DPSP मध्ये एक कलम आहे ज्यामध्ये सांगितलंय की बाबा जेवढे कुठले रिसोर्सेस आहेत, कुठलेही काहीही असू दे, ते इक्वली वाटले गेले पाहिजे. ओके? किंवा महिला आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव नाही व्हायला पाहिजे. किंवा मग आणखीन एक पॉइंट काय दिलेला आहे की बाबा जे कॉटेज इंडस्ट्रीज असतात, राईट, लघु उद्योग, यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग हे काय आहेत? हे राज्यांसाठीची एक प्रकारे मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यांना मोटिवेशन भेटावं की असे कुठले तरी कायदे आपण करावे, त्याच्यासाठी हे कलम किंवा हे एरिया, हा भाग आपल्या संविधानामध्ये ऍड केला गेलेला आहे. येतोय का पॉइंट लक्षात? त्यानंतर आपल्याकडे आहेत मूलभूत कर्तव्य. कलम 51A मध्ये टोटल मूलभूत कर्तव्य 11 आपल्याकडे आहेत. मग आता आपलं संविधान किंवा संविधानकारांनी जे कोणी संविधान बनवले ते काय म्हटले की बाबा सगळं कामकाज राज्याला का द्यायचंय किंवा सरकारला का द्यायचंय? काहीतरी गोष्टी आपण ऍज द सिटीजन ऑफ इंडिया सुद्धा करायला पाहिजे. काहीतरी कर्तव्य, काहीतरी ड्युटी आपली सुद्धा असायला पाहिजे. म्हणून मग शेवटी 42व्या, आधी हे डिस्कशन झालं पण ऍड झालं नाही, पण 42वी घटना दुरुस्ती 1976 ने हे मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये ऍड केले. फॉर एक्झाम्पल काय की बाबा आता समजा तुम्ही कुतुब मिनार पाहायला गेलात, तिथलं संरक्षण करणं. असं नाही की कुतुब मिनारला तुम्ही दगड फेकायला लागलात, नाही जमणार, 100% नाही जमणार. किंवा आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करणं, राष्ट्रगान, राष्ट्रगीत याचा सन्मान करणं, किंवा आपले जेवढे काही फ्रीडम फायटर्स, स्वातंत्र्य सेनानी होऊन गेलेले आहेत त्यांचा सन्मान करणं, किंवा मग लहान बालकांना एज्युकेशन देणं, कंपल्सरी एज्युकेशन देणं. काय आहेत हे? आपले ड्युटीज आहे, आपले कर्तव्य आहे, जे की संविधानामध्ये नमूद केले गेलेले आहेत. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट, आपले संविधान यातनं धर्मनिरपेक्ष राज्य आहे भारत, हे लक्षात येतं. पहा, भारत काय आहे? एक धर्मनिरपेक्ष राज्य, ज्याला इंग्लिशमध्ये सेक्युलर कंट्री असं म्हटलं जातं. म्हणजे काय की भारतामध्ये ना कुठल्या एका जातीला, ना कुठल्या एका धर्माला वर्चस्व आहे, नाही दोन धर्मांमध्ये भेदभाव केलं जातं. मग असं नाहीये भारतामध्ये की बाबा हिंदू धर्माला किंवा ख्रिश्चन धर्माला जास्त वर्चस्व दिलंय, किंवा शीख आणि बौद्ध धर्मामध्ये काय केलं गेलंय,
भेदभाव केला गेलेला आहे असं काहीच भारतामध्ये पाहायला भेटत नाही. म्हणून आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द फक्त कुठं पाहायला भेटतो, तर प्रस्तावनेमध्ये पाहायला भेटतो. तर धर्मनिरपेक्ष ही जी डेफिनिशन आहे ही कुठंच पाहायला भेटत नाही. हा शब्द प्रस्तावनेमध्ये आहे, प्रिॲम्बल मध्ये आहे, पण डेफिनिशन कुठंच नाही. पण ह्याचे जे आयडियल्स आहेत हे कुठनं भेटतात? फॉर एक्झाम्पल आता पहा, कलम 14 आहे किंवा कलम 15 आहे, ज्यामध्ये काय म्हटलं जातं की कुठल्याही जाती, धर्म, लिंग यावरती डिस्क्रिमिनेशन होणार नाही. आलं ना, पहा धर्म आला ना, कलम 14 कलम 15 मध्ये धर्माच्या बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन होणार नाही, राईट. किंवा कलम 25 ते 28 पहा, यामध्ये धर्म स्वातंत्र्य दिलेला आहे. कुठल्याही धर्माचा प्रचार करा, प्रसार करा, करू नका, धर्म पाळू नका, काहीही चालेल, ही मुभा भारतामध्ये नागरिकांना दिली गेलेली आहे, राईट. त्यानंतरचा पॉइंट पहा, आपल्याकडे भारतामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पाहायला भेटतो, ज्याला इंग्लिश मध्ये युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज असं म्हटलं जातं. म्हणजे काय की भारतामधील जेवढे काही नेते आहेत ते एक प्रौढ व्यक्ती इलेक्ट करणार आहे, निवडून आणणार आहे. मग 18+ वर्षे वय झाल्यानंतर तो निवडणूक मध्ये वोटिंग करू शकतो, राईट. मग आता म्हणजे काय केलेलं आहे, भारताच्या जनतेमध्ये विश्वास दाखवला गेलेला आहे आपल्या नेत्यांना इलेक्ट करण्याचा, हा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. त्याशिवाय आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे काय की म्हणजे मी फक्त भारताची नागरिक आहे, मी महाराष्ट्र आणि भारत अशी वेगळी वेगळी नागरिक नाहीये. मी महाराष्ट्राची रहिवाशी आहे, परंतु नागरिक मी भारताची. पॉइंट येतोय का लक्षात? रहिवाशी कुठली आहे मी? माझा डोमिसाईल सर्टिफिकेट निघतो पहा, काढलंय का कधी डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवाशी प्रमाणपत्र? कुठला काढतो तुम्ही? भारताचा रहिवाशी काढता का तुम्ही? नाही. रहिवाशी तुम्ही आपल्या आपल्या राज्याचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्राची रहिवाशी आहे, मी रहिवाशी सर्टिफिकेट महाराष्ट्राचं काढणार, पण मी नागरिक ही भारताची आहे, म्हणून नागरिकत्व कशाचं आहे माझ्याकडे? भारताचं आहे. म्हणूनच माझ्या पासपोर्ट आला, समजा माझ्या पासपोर्ट वरती मला कुठलं सिटीजन म्हणतात? मला महाराष्ट्राचं सिटीजन नाही म्हणत, मला इंडियाचं सिटीजन म्हणतात. आपल्याकडे काय आहे? एकेरी नागरिकत्व आहे. मग याचं ऑपोजिट उदाहरण द्यायचं म्हणजे काय? दुहेरी नागरिकत्व कुठं पाहायला भेटतं? युएसए मध्ये. युएसए मध्ये एखादा व्यक्ती हा युएसए चा तर नागरिक आहेच, पण युएसए अंतर्गत जे 50 राज्य आहेत त्यांचा सुद्धा वेगळा वेगळा नागरिक आहे तो. म्हणजे युएसए मध्ये दुहेरी नागरिकत्व. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती न्यूयॉर्क राज्याचा नागरिक असणार प्लस युएसए चा नागरिक असणार. एखादा व्यक्ती समजा सॅन फ्रान्सिस्कोचा नागरिक असणार आणि कशाचा नागरिक असणार तो? युएसए चा नागरिक असणार. एखादा व्यक्ती टेक्सासचा नागरिक असणार आणि युएसए चा नागरिक असणार. दुहेरी नागरिकत्व आपल्याला कुठे पाहायला भेटतो? अमेरिकेमध्ये. एकेरी नागरिकत्व कुठे आहे? आपल्या. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट, स्वतंत्र संविधानिक संस्था. मग 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपल्याला ग्रामीण आणि शहरी नागरी भागामध्ये स्वशासन संस्था पाहायला भेटतात. ह्या स्वशासन संस्था काय करतात हो? लोकल स्वशासन भागामधील सरकार चालवतात, राईट. नगर परिषद इलेक्शन आता होतील, हे कशाचा भाग आहे? स्वतंत्र संविधानिक सॉरी माफ करा, स्वतंत्र संविधानिक संस्था आहे, माफ करा. हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बद्दल आहे. आय एम सॉरी, हे ते त्रिस्तरीय ह्याच्यामध्ये येणार, माफ करा. हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बद्दल आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणजे जसं की आपल्याकडे इलेक्शन कमिशन आहे, निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आपल्याकडे UPSC हे आयोग आहे, राईट. आपल्याकडे कॅग हा आयोग आहे, राईट. हे आता ECI स्वतंत्र आहे, त्याचं काम ते स्वतः पाहणार, कोणीच कुजबूज करणार नाही. ECIचं काम काय? निवडणुका लढवणं. UPSCचं काम काय? की वेगवेगळे अधिकारी कायदे मंडळामध्ये नेमणं, निवडून आणणं, या UPSCचं काम. ही काय आहे? स्वतंत्र आहे. त्यामध्ये प्राईम मिनिस्टर, बाकीचे मंत्री कोणच कुजबूज करत
नाही. येतोय पॉइंट लक्षात? आता स्वतंत्र संविधानिक संस्था आपल्याकडे या पद्धतीच्या पाहायला भेटतात. ECI, UPSC आणि CAG. आणि जे मी 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीबद्दल सांगत होते ते त्रिस्तरीय सरकारमध्ये येतं. 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टने ग्रामीण भागामध्ये आणि नागरी भागामध्ये स्वशासन संस्था आपल्याला पाहायला भेटतात. मग ग्रामीण भागामध्ये काय काय? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पाहायला भेटतात. नागरी भागामध्ये नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व पाहायला भेटतात. हे काय आहेत? ग्रामीण आणि नागरी स्वशासन संस्था आहे. मग त्रिस्तरीय सरकारमध्ये आधी आपल्याकडे 1992 आणि 93 पर्यंत फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार होतं. परंतु 73 आणि 74व्या घटना आपल्याकडे थर्ड टायर ऑफ गव्हर्नमेंट सुद्धा आलं, जे की स्वशासन संस्था ही आहे. येतोय पॉइंट लक्षात? त्यानंतर आहे आणीबाणीच्या तरतुदी. मग 1975 मध्ये सर्वात महत्वाची आणीबाणी लागली होती पहा. कलम 352 अंतर्गत आणीबाणी लागू शकते. काय? समजा एखादं खूप डेंजर सिच्युएशन आली भारतामध्ये आणि भारतामध्ये हल्ले व्हायला लागले बाहेरून, राईट? अशा वेळी भारताच्या नागरिकांना भारताच्या राज्यांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार काय करणार? आणीबाणी जाहीर करून टाकणार. मग अशा वेळी कंप्लीट निर्णय कोणाच्या हातामध्ये जातील? केंद्र सरकारच्या हातामध्ये जातील. पहा, अशा आणीबाणीच्या तरतुदी एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये, इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये आपण लागू करू शकतो, राईट? आणीबाणी कशी होते, कधी होते, कुठल्या कलमाअंतर्गत होते, किती प्रकार असतात, हे पण आपण पुढे येणाऱ्या लेक्चर्स मध्ये, घटकांमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सहकारी संस्था सुद्धा, कोऑपरेटिव्ह सोसायटी कलम 43(ब) मध्ये, कलम 19(1) मध्ये आपल्याला कोऑपरेटिव्ह संस्था आता पाहायला भेटतात. त्याशिवाय भाग 9B मध्ये सुद्धा कोऑपरेटिव्ह संस्था किंवा सहकारी संस्थांची माहिती आपल्याला पाहायला भेटत असते. कशात आहे हे संविधानामध्येच आहे हे. अशा पद्धतीने ही आपल्या संविधानाची ठळक वैशिष्ट्ये झालेली आहेत. आता पहा, आता आपल्या भारताचं जे संविधान आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भागांमधनं वेगवेगळी माहिती आपण घेतलेली आहे. 35च्या कायद्यामधनं काहीतरी घेतली, अमेरिकेकडनं काही घेतली, USSR कडनं काही घेतली, किंवा फ्रान्स कडनं काही घेतली, आयर्लंड कडनं काही घेतली. मग कुठली माहिती कुठून, कधी, कशी घेतली आहे ती आपण पाहून घेऊया. हे प्युअरली तुम्हाला नोट करण्याची, पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवण्याची माहिती आहे, राईट? आता पहा, जस्ट अ सेकंड, काही मेसेज आलाय, लेट मी सी. आता पहा, 1935चा भारत सरकार कायदा, ओके, भारत सरकार कायदा, या कायद्याअंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी आल्यात हो भारताच्या संविधानामध्ये? पॉइंट नंबर 1, हे पॉइंट लक्षात घ्या की आपल्या संविधानामध्ये भरपूर माहिती ही 35च्या कायद्यामधनं आलेली आहे. भरपूर कलम, भरपूर नियम 35च्या कायद्यामधनं आलेले आहेत. त्यापैकी महत्वाच्या कुठल्या? जसं की संघ राज्य योजना, न्याय व्यवस्था असेल, आपली ज्युडिशियरी सिस्टम ही 35च्या कायद्यासारखी आहे, 1935च्या. मग केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्यालाच आपण UPSC म्हणतो, हे पण 35च्या कायद्यामध्ये दिलं होतं. आणीबाणीच्या तरतुदी हे पण 1935च्या कायद्यामधनं डिरेक्ट घेण्यात आलेल्या आहेत. आणीबाणीच्या तरतुदीची आणखीन एक इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या एका कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतली, ती आपण पुढे पाहूया. त्याशिवाय राज्यपालाचे पद, जे गव्हर्नर असतं प्रत्येक राज्यामध्ये, त्या पदाची माहिती सुद्धा 1935च्या कायद्यामधनं घेण्यात आलेली होती. मग आहे ब्रिटन, इंग्लंडची राज्यघटना. यातनं आपण काय घेतलंय? सर्वात महत्वाचं संसदीय शासन व्यवस्था आपण डिस्कस केलं. संसदीय शासन व्यवस्था काय असते. त्याशिवाय कॅबिनेट व्यवस्था. मग आपल्याकडे दोन प्रकारचे मंत्री असतात, कॅबिनेट मिनिस्टर्स आणि काउन्सिल मिनिस्टर. कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणजे एकदम मेन जे मंत्री असतात ते, जसं की
वित्तमंत्री झाले किंवा संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले, राईट, पर्यावरण मंत्री झाले, आरोग्य मंत्री झाले, हे काय आहेत, हे एकदम कोर मिनिस्ट्री मध्ये येतात, त्यांना कॅबिनेट मिनिस्टर्स म्हटलं जातं. मग ही अशी कॅबिनेटची व्यवस्था कुठून घेतली आपण? ब्रिटनच्या राज्यघटना. त्याशिवाय आणखीन एक महत्वाचा पॉइंट आपण ब्रिटनच्या राज्यघटनामधनं घेतलाय, ते म्हणजे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम. फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम ही सिस्टम काय आहे? फॉर एक्झाम्पल, समजा ए आणि बी हे निवडणूक लढत आहेत, ओके, एका जागेसाठी ए आणि बी हे निवडणूक लढत आहेत. दोघांना वोट्स पाहिजेत चांगल्या पद्धतीचे, राईट, तर दोघांना एकापैकी जास्त वोट्स पाहिजे तरच काय होऊ शकतं, तो नेता बनणार आहे. फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम मध्ये काय असतं? नॉर्मली आपण कधी म्हणतो की एखादा व्यक्ती नेता बनेल जर का त्याला 50% जास्त वोट्स असतील तर तो नेता बनणार, ओके. पण फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम मध्ये काय प्रक्रिया असते? तुम्हाला दुसऱ्या कॅन्डिडेट पेक्षा जास्त वोट्स भेटले की तुम्ही नेता होऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल, ए ला केवळ 35% वोट्स भेटले, टोटल वोट्स भेटली, म्हणजे काय, 100 जण वोट करणार होते त्यापैकी केवळ 35 वोटच या ए ला भेटलेले आहेत, पण बी ना 10च भेटले. काय झालंय? बी याला 10च भेटले. अशा वेळी विजय कोण असणार? ए असणार. मग ए ला 50 वोट भेटले का? नाही. ए ने काय केलंय? फक्त बी पेक्षा जास्त वोट्स त्याला भेटले, म्हणून ए विजयी ठरले, राईट. ह्याला काय म्हटलं जातं? ह्यालाच फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम असं म्हटलं जातं. म्हणजे असा फर्स्ट पास्ट, पहिला व्यक्ती जो पोस्टला पार करतोय किंवा त्या पॉइंटला पार करतोय त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम असं म्हटलं जातं. क्लिअर? क्लिअर आहे पॉइंट? त्यानंतर ब्रिटनच्या राज्यघटनेमधनच आपण प्राधिलेख सुद्धा घेतलेले आहेत, ज्यांना रिट्स असं म्हटलं जातं. मग उत्प्रेषण, क्वाधिकार, परमादेश, देहोपस्थिती, राईट, आणि त्यानंतर देहोपस्थिती झालं, परमादेश, उत्प्रेष आणि प्रतिषेध, राईट. हे टोटल 5 महत्वाचे प्राधिलेख आपण ब्रिटनच्या ह्याच्यामधनं घेतलेले आहेत राज्यघटनेमधनं. आता ह्यांची जेवढी काही माहिती आहे, जेव्हा आपण आर्टिकल 32 पाहूया तेव्हा आपण रिट्स बद्दल माहिती घेऊयात. फाईन. त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेमधनं आपण काय घेतलंय? मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतीचं पद, न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी कुठून घेतलंय आपण? अमेरिकेमधनं. मूलभूत हक्क अमेरिकेमधनं. राष्ट्रपती महाभियोग पद्धत, ज्याला इम्पीचमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे काय? जर आपल्याला राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून काढायचं असेल तर त्याची पण एक प्रॉपर प्रोसिजर असते. मग ती प्रोसिजर कुठून घेतली? अमेरिकेच्या घटनेमधनं घेतलेली आहे. मग आहे कॅनडाची राज्यघटना. यातनं काय? प्रभावी केंद्र असलेले संघ राज्य ही तरतूद आपण घेतली आहे. आपल्या राज्यामध्ये, आपल्या भारतामध्ये पण कसं आहे पहा, काही का असे नाही, प्रभावी कोण असणार? केंद्र सरकार असणार. त्याच पद्धतीने कॅनडामध्ये ही पद्धत होती, ती पद्धत आपण आपल्याकडे घेतलेली आहे. त्याशिवाय राज्यपालाचे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक, आपण काय म्हणतो? राज्यपाल कोण आहे? केंद्रांचा प्रतिनिधी आहे. का आहे असं? कुठून घेतलं आपण हे? कॅनडा मधून घेतलेला आहे. का? कारण की राज्यपाल कोण नियुक्त करतो? राष्ट्रपती नियुक्त करत असतो, म्हणून आपण त्याला राज्यात केंद्राचा एक प्रतिनिधी म्हणत असतो, राईट. क्लिअर? त्यानंतर पहा, त्यानंतर आयर्लंडची राज्यघटना. आयर्लंडच्या राज्यघटनेमधनं आपण काय घेतलेलं आहे? DPSPs, धोरणे, राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे जी आहेत, धोरणे जी आहे, ती आयर्लंड कडनं घेतली. राष्ट्रपतीची जी निवडणूक पद्धत असते, इनडिरेक्ट इलेक्शन्स होतात आपल्याला आपल्याकडे राष्ट्रपतीचे, ते पण कुठनं घेतलेत? आयर्लंड मधनं घेतलेत. राज्यसभेवर काही जणांचं नामनिर्देशन करणं, मग राज्यसभेमध्ये आपण टोटल 12 जणांचं नॉमिनेशन करत असतो. मग ही प्रक्रिया सुद्धा कुठून घेतली हो आपण? आपण ही आयर्लंडच्या राज्यघटनेमधनं घेतलेली आहे. मग येते ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. इथं आपण समवर्ती आणि संयुक्त बैठकीची व्यवस्था घेतलेली आहे. समवर्ती काय? अनुसूची 7 शेड्यूल 7 मध्ये आपल्याकडे 3 सूची दिलेल्या आहेत: संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची.
मग ह्या तिन्ही सूचींचं काम काय, वेगवेगळे जे काही पॉवर्स आहेत त्यांना डिवाइड करणं, राईट. मग आता समजा एखाद्या विदेशी परराष्ट्र धोरणावरती डिस्कशन करायचंय, महाराष्ट्राचे मंत्री जातील का डिस्कशन करायला? नाही. केंद्र सरकारचं कुठलं तरी खासदार डिस्कशन करणार का? कारण की फॉरेन अफेअर्स हा पॉइंट संघ सूचीमध्ये येत असतो, राईट. किंवा मग समजा एखादा पॉइंट आहे जो स्थानिक स्वशासनाशी संबंधित आहे, त्यावरती केंद्र सरकार डिस्कशन करणार का? नाही. राज्य सरकार त्यावरती डिस्कशन करणार, कारण की लोकल गव्हर्नन्स हा राज्य सूचीमधला पॉइंट आहे. किंवा मग काही गोष्टी अशा असतात ज्यामध्ये राज्य आणि संघ या दोघांची पॉवर्सची गरज असते, त्यामुळे आपल्याकडे समवर्ती, त्याला कनकरंट लिस्ट असं म्हटलं जातं, हे तयार होतात. ओके. ही कुठून घेतली आपण? ऑस्ट्रेलियाकडनं तयार घेतलेली आहे. त्याशिवाय संयुक्त बैठक कोणाची? लोकसभा आणि राज्यसभा. मग जर का एखादं बिल लोकसभेमध्ये आणलं गेलं, ते लोकसभेमध्ये पास झालं, मग ते राज्यसभेला पाठवलं चेक करण्यासाठी, राज्यसभेने त्याला काही मंजुरी दिलीच नाही, तो पुन्हा पाठवलं गेला, पुन्हा मंजुरी नाही, मग हे बिल पुढे पास होत नाहीये, महत्वाचं तर आहे. मग त्याच्यावरती डिस्कशन करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा यांची एक जॉईंट मीटिंग बोलवली जाऊ शकते, त्याला संयुक्त बैठक पद्धत म्हटलं जातं. आणि ही संयुक्त बैठकीची पद्धत आहे, कुठून घेतली आहे ही? ऑस्ट्रेलिया. ओके. महत्वाचे पॉइंट, संयुक्त बैठक बद्दल आपण युजली कुठल्या ह्याच्यातनं घेतले हे स्टँडर्ड सोर्सेस मध्ये ऐकत नाही, म्हणून हे पॉइंट महत्वाचं आहे. मग आहे USSR, सोव्हिएत युनियन तेव्हाचं, आजचं रशिया. त्याच्याकडनं काय घेतलंय? मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. त्याशिवाय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. हे स्टेटमेंट कुठे आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे आपल्या प्रस्तावनेमध्ये डिरेक्ट पॉइंट दिलेला आहे. तो कुठून घेतलाय आपण? रशियन क्रांती 1917 रशियन क्रांती होती त्यातनं घेतलेला आहे. आणि लास्ट आहे फ्रान्सच्या क्रांतीमधनं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे पॉइंट्स आहेत जे आपल्याला परत प्रस्तावनेमध्ये पाहायला भेटतात. क्लिअर आहे. हे झाले आपलं संविधान आणि संविधानाचे ठळक वैशिष्ट्ये आणि संविधानामधील महत्वाचे घटक कुठल्या कुठल्या आपण स्त्रोतांमधून घेतलेले आहेत ती माहिती, राईट. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे आपली प्रस्तावना. पहा, एक पॉइंट आत्ताच समजून घ्या, क्लिअर करा, डोक्यात फिक्स. तुम्हाला प्रस्तावना मुखपाठ करावीच लागेल. मराठीमध्ये करा किंवा इंग्लिश करा, फरक पडत नाही. तुम्हाला प्रस्तावना पाठ असलीच पाहिजे. का? कारण की परीक्षेमध्ये येणारे प्रस्तावनेवरील प्रश्न हे फक्त तुम्हाला तो मसुदा जरी माहित असेल तरी क्लिअर होऊन जातात. पहा, प्रस्तावना हार्डली किती? पहा, 3-3-2 8 ओळी, टोटल 8 ओळींची आहे मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये 8-10 ओळींची असेल. फक्त 8 ते 10 ओळींची प्रस्तावना आहे, पाठ करायची आहे. 100% पाठ करावीच लागणार आहे जर तुम्हाला पुढे प्रस्तावनेचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर प्लीज हे मसुदा लक्षात ठेवा, राईट. मग लिहा, तिथे अभ्यास करताय तिथे चिटकवा, काही करा पण पाठ करा. ओके. मग आता सगळ्यात आधी प्रस्तावनेबद्दल माहिती समजण्याआधी आपण प्रस्तावना त्याची माहिती घेऊया, म्हणजे काय लिहिलंय, काय मसुदा आहे या प्रस्तावनेचा ते वाचून घेऊया. पहा, प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं जातं, खूप सुंदर आहे, नीट वाचायचंय, नीट ऐकायचंय. काय की आम्ही भारताचे लोक. पहा, प्रस्तावना कोणापासून सुरू होते? आपल्यापासनं. म्हणजे ही प्रस्तावना कोणासाठीची आहे? आपल्यासाठी आहे. आपण ही प्रस्तावना देतोय, आपण ही एक प्रकारे मान्यता देत आहोत. काय करत आहोत आपण? पहा, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. इथे पहा, आपण इथे ब्रेक करू थोडासा. काय आहे? पहा, पॉइंट नीट लक्षात घ्या. आधी आम्ही भारताचे लोक, आपण काहीतरी डिक्लेअर करत आहोत. काय सांगतो आपण? की आपला जो भारत आहे कसा आहे? हो आपला भारत, आपला भारत आहे सार्वभौम, सॉव्हरेन. प्रत्येक शब्दाचे अर्थ आपण पाहणार, डोंट वरी. आपला भारत सार्वभौम आहे, आपला भारत समाजवादी आहे,
सोशलिस्ट आहे, आपला भारत धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे, आपल्या भारतामध्ये लोकशाही पाहायला भेटते, डेमोक्रेटिक आहे, आणि आपला भारत एक गणराज्य आहे, रिपब्लिक आहे. काय आहे आपला भारत? सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ओके, SSSDR लक्षात ठेवायचं असेल तर इंग्लिश मध्ये SSSDR. ठीक आहे, ह्यातनं पण खूप प्रश्न येतात पहा. ओके, काय प्रश्न येतात मी तुम्हाला पुढे सांगेलच. मग गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास, आता हे पहा, आमच्या या भारतामध्ये सर्व नागरिकांना काय भेटत आहे पहा, कुठल्या गोष्टी भेटत आहेत. सर्व पहिलं तर न्याय भेटत आहे. कुठल्या कुठल्या पद्धतीचा न्याय? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय भेटत आहे. त्याशिवाय आम्हा भारतीयांना आमच्या भारतामध्ये काय भेटत आहे? कुठल्या पद्धतीचं स्वातंत्र्य भेटत आहे पहा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य भेटत आहे. त्याशिवाय नंबर 3 काय की समानता भेटत आहे आम्हाला. कुठल्या पद्धतीची समानता भेटत आहे? दर्जाची व संधीची समानता भेटत आहे. इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, राईट. त्यानंतर निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सुद्धा भेटत आहे. बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. मग काय आहे ह्याचा एकंदरीत गाभा? बघा, आमचा भारत, आम्ही भारताचे लोक, आमच्या भारतामध्ये कसा आहे आमचा भारत? सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक आहे. हा आमचा भारत नागरिकांना काय देणार आहे? न्याय, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देणार आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, कुठलं स्वातंत्र्य? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनाचे स्वातंत्र्य. कुठले समानता? दर्जाची आणि संधीची समानता देणार आहे. आमच्या या भारतामध्ये सर्वांची प्रतिष्ठा राखली जाणार आहे. राष्ट्राची एकता, अखंडता मेंटेन केली जाणार आहे. आमच्या या भारतामध्ये बंधुता असणार आहे. आणि अशा या भारताची ही राज्यघटना आम्ही आज 26 नोव्हेंबर, लकीली आज सुद्धा 26 नोव्हेंबरच तारीख आहे. आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे प्रस्तावना, ही राज्यघटना आम्ही अंगीकृत करत आहोत, आम्ही स्वीकृत करत आहोत असं सांगितलं आहे पहा. अशी ही आपली प्रस्तावना मराठीमध्ये हार्ड जाते, मुखपाठ करायची. इंग्लिशमध्ये हार्ड जाते, मराठीमध्ये पाठ करायचे, पण मुखपाठ तर करायचीच आहेत. आता इथे पहा, आपण इथे काही टर्म्स पाहिले. कुठले टर्म्स आणि कुठले टर्म्स आता आपण पाहणार आहोत, सांगते पहा तुम्हाला. पहा, आपण सर्वात पहिली सार्वभौम हे टर्म पाहिलं, मग समाजवादी, मग धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, राष्ट्रीय एकता, बंधुता, राईट. हे सर्व शब्द आपण आता एक एक करून पाहणार आहोत. पण आता पहा, जेव्हा आपण आपल्या प्रस्तावनेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रस्तावनेमध्ये काय पाहायला भेटतं? हो, 3-4 गोष्टी आपल्याला आपल्या प्रस्तावनेमधनं दर्शवले जातात किंवा स्पष्टपणे कळतात. कुठले पॉइंट पहा. आपल्या प्रस्तावनेमध्ये की आपली प्रस्तावना आपल्याला काय दर्शवते पहा. नंबर 1 काय? अधिकारांचं स्तोत्र दर्शवते. आपली प्रस्तावना दाखवते की बाबा या राज्यघटने अधिकार कोणाचा आहे. सुरुवातच कुठून होते? आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे प्रस्तावना कोणाची आहे? हो, भारताच्या लोकांची आहे. कोण स्वीकृत करत आहे? भारताचे लोक स्वीकृत करत आहेत, राईट. अधिकाराचं स्तोत्र
इथे समजून येतं पहा आपल्याला. त्याशिवाय दुसरं काय, राज्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं की भारत हा राष्ट्र कसा असणार आहे. भारत हा राष्ट्र सार्वभौम असणार आहे, समाजवादी असणार आहे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक असणार आहे. सर्व टर्म्स आपण पाहणार आहोत, पण इथं आपल्याला काय कळते, भारत कसा आहे किंवा भारताची वैशिष्ट्य काय आहेत हे इथनं कळतं. तर थर्ड नंबर पॉइंट काय, की संविधान समोरील आदर्श कुठले कुठले आहेत हे पण इथनं समजतं पहा आपल्याला. की संविधान, संपूर्ण संविधानामधील संपूर्ण कलमांमध्ये ही आदर्श पाळली गेली आहेत ती एका प्रस्तावनेमधनं समजतं. मग कुठली आदर्श पाळलीत, न्याय, जस्टिस, स्वातंत्र्य, लिबर्टी, समानता, इक्वालिटी आणि बंधुता, फ्रॅटर्निटी, ही आदर्श आपल्या संविधानामध्ये अवलंबलेली आहे हे लक्षात येतं. आणि नंबर 4 काय दर्शवते आपली प्रस्तावना, संविधानाचा स्वीकार, अंमलबजावणीची तारीख आपल्याला यातनं समजते. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान आपण अंगीकृत केलाय, स्वीकृत केलेला आहे हे आपल्याला समजतं पहा. राईट. आता हे जे काही टर्म्स आहेत ते आपण एक एक करून पाहूया. खूप सोपे आहेत, जास्त काही ह्याच्यामध्ये हार्ड अँड फास्ट नाही. राईट. चल, टर्म नंबर 1 सार्वभौम, यालाच सॉव्हरेनिटी असं म्हटलं जातं. ओके. मग सॉव्हरेनिटी म्हणजे काय, ना चायना, ना पाकिस्तान, ना आणखीन कुठलाही देश भारतामध्ये, भारताच्या कामामध्ये कुजबूज करणार कोणच करू शकत नाही. उद्या येऊन USA म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही काय करा, महाराष्ट्राचे 2 तुकडे करा. नाही, नाही म्हणू शकत. उद्या येऊन इंग्लंड किंवा फ्रान्स आपल्याला म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही पाकिस्तान सोबत हात मिळवा. नाही म्हणू शकत. का, कारण की भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. भारताला कशासोबत कसे संबंध ठेवायचे आहेत ते भारत डिसाईड करणार. तर कोणाचाही हस्तक्षेप भारतामध्ये असणार नाही. ओके. मग कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य हस्तक्षेपापासून भारत आता मुक्त आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत संपूर्ण सार्वभौम राष्ट्र बनलेला आहे. राईट. फक्त इथे काय झालं होतं पहा, राष्ट्रकुल 1949 मध्ये कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ऑर्गनायझेशन सुरू झालं होतं, ज्यामध्ये भारताने त्याचं सदस्यत्व नेमलेलं होतं. टोटल 56 सदस्य आहेत त्यामध्ये आता. तेव्हा मग जेव्हा जवाहरलाल नेहरू यांना प्रश्न विचारला गेला की बाबा पहा, तुम्ही तर राष्ट्रकुलचे सदस्य होत आहेत, यातनं नाही का आपल्या भारताच्या सार्वभौमतेवर प्रश्न पडतो. तेव्हा मग नेहरू काय म्हटले होते की बाबा, जर का आपण राष्ट्रकुलचे सदस्य झालो तरी अधिकार आपल्याच हातामध्ये असणार निर्णय घेण्याचे. या राष्ट्रकुलाचं सदस्यत्व मिळवल्याने भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. क्लिअर. हा झाला पहिला पॉइंट, पहिलं शब्द. दुसरा शब्द आहे समाजवादी शब्द. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने हा शब्द प्रस्तावनेमध्ये ऍड केला गेलेला होता. तर समाजवादी म्हणजे काय हो, समाजवादी म्हणजे जेव्हा संसाधनांच्या मालमत्तेची मालकी लोकांच्या हातात असते, लोक मालक आहेत ना की मोठ्या कंपनी. ओके. लोक मालक आहेत आणि उत्पादनांचे साधन लोकांच्या हातात असते, त्याला समाजवाद असं म्हटलं जातं. मग भारतामध्ये जे समाजवाद आहे यामध्ये गांधीवादाचं आणि मार्क्सवादाचं मिश्रण आपल्याला पाहायला भेटतं पहा. राईट. गांधीवादाचं मिश्रण का, कारण की महात्मा गांधी काय म्हणायचे की बाबा भारतामध्ये लोकशाही समाजवाद असायला पाहिजे, लोकांच्या हातामध्ये असू द्या, त्यांना निर्णय घेण्याची एक प्रकारे मुभा असू द्या, ग्रामीण भागामध्ये स्वशासन असू द्या, असं गांधीजींचं मत होतं. तर मार्क्सिझम काय म्हणायचे की बाबा सर्व जेवढे काही साधने आहेत ही एका हातामध्ये द्या, सरकाराच्या हातामध्ये द्या, सरकार मग डिसाईड करणार, सर्वांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. ओके. मग भारतामधील समाजवाद हे या दोघांचं मिक्सचर आहे. काही भाग सरकारकडे आहे, काही भाग जनतेकडे आहे, ते त्या पद्धतीने कारभार चालवतात. राईट. समाजवाद हे धोरण. राईट. क्लिअर आहे हा पॉइंट. आता हा पॉइंट 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड झालाय, हे लक्षात ठेवा. ओके. हे विचारेल पुन्हा मला. त्यानंतर आहे धर्मनिरपेक्षता. ओके.
धर्मनिरपेक्षता, सेक्युलर, सेक्युलर हे टर्म, हे पण 42वी घटना दुरुस्ती 1976 ने आपल्या संविधानामध्ये ऍड झालेला आहे. आता पहा, धर्मनिरपेक्षता नावातच काय की कुठल्याही धर्माला स्पेशल ट्रीटमेंट नसणार, सर्व धर्मांना समान विशेष अधिकार आणि राज्य कोणत्याही धर्माला ओळख देत नाही, असं स्पेशल ट्रीटमेंट भारतामध्ये कुठल्याच धर्माला भेटत नाही. ओके, हे सुद्धा 42वी घटना दुरुस्तीने ऍड झाले. मग 42व्या घटना दुरुस्तीने 2 शब्द ऍड झाले, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. ओके, मग आता तुम्हाला प्रश्न कसे विचारतात माहिती का? पहा, प्रश्न काय विचारतात माहिती का तुम्हाला, की आपल्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कुठले शब्द संविधान जेव्हा अंमलबजावणी झाली तेव्हा नव्हते किंवा तेव्हा होते. मग तेव्हा कुठले शब्द नव्हते, तर समाजवाद हा शब्द नव्हता आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. हे दोन्ही शब्द 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीला ऍड झालेले आहेत. राईट, क्लिअर पॉइंट. मग अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणून आपल्याला डिटेलमध्ये याची इन्फॉर्मेशन घ्यावी लागते. मग धर्मनिरपेक्ष कळलं. यानंतरचा नेक्स्ट टर्म आहे ते म्हणजे लोकशाही. ओके, लोकशाही म्हणजे काय, नावातच आहे लोकशाही, लोकांचं राज्य. लोक जसं म्हणतात तसं डेमोक्रेटिक किंवा डेमोक्रेसी याला म्हटलं जातं. पहा, ओके, डेमोक्रेसी किंवा डेमोक्रेटिक. मग आता डेमोक्रेसी सुद्धा ना 2 प्रकारची असते. ओके, डेमोक्रेसी किती प्रकारची असते, 2 प्रकारची. एक असते प्रत्यक्ष डेमोक्रेसी आणि एक असते अप्रत्यक्ष लोकशाही अथवा डेमोक्रेसी. आता प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं की तुम्ही तुमचे नेते डिरेक्टली निवडत आहात, ते नेते निवडले गेले किंवा त्यांना तुम्ही एखाद्या कामासाठी अपॉइंट केलं, प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष म्हणजे काय की आधी तुम्ही तुमचे आमदार निवडणार, मग तुम्ही तुमचे खासदार निवडणार आणि मग ते खासदार पंतप्रधानला निवडणार किंवा राष्ट्रपतीला निवडणार. हे काय झालं, अप्रत्यक्ष लोकशाही झाली. आता प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काही प्रकार आपल्याला पाहायला भेटतात, जसं की सार्वमत. सार्वमत याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, रेफरेंडम असं म्हटलं जातं. ओके, रेफरेंडम म्हणजे काय हो, रेफरेंडम म्हणजे काय, जेव्हा एखाद्या कंट्रीमध्ये, समजा भारतामध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टीवरती मतदान घ्यायचं आहे, त्या विशिष्ट गोष्टीसाठी सर्व भारतीय जेव्हा मतदान करतील त्या प्रोसेसला सार्वमत किंवा रेफरेंडम असं म्हटलं. ओके, नंबर 2 पुढाकार, ज्याला इनिशिएटिव्ह किंवा इनिशिएट असं म्हटलं जाईल. ओके, यामध्ये काय की जनता, त्या एखाद्या देशामधील जनता काय करणार आहे, एखाद्या गोष्टीवरती बिल आणा किंवा याच्यावरती चेंजेस आणा किंवा अशा पद्धतीचा कायदा आणा, हे स्वतःहून पुढाकार घेऊन इनिशिएटिव्ह घेणार आहे, त्याला पुढाकार किंवा इनिशिएटिव्ह असं म्हटलं जातं. राईट, त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं आहे परत बोलवणं, ज्याला रिकॉल असं म्हटलं जातं. म्हणजे काय, समजा एखाद्या राष्ट्रामध्ये एखादा नेता निवडून गेला होता, पण त्याने काही एक ढंक काम केलं नाही, काहीच चांगलं काम त्याने 4 वर्ष 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं नाही, अशा वेळी त्या पर्टिक्युलर नेत्याला परत बोलवण्याचा हक्क सुद्धा कोणाला दिला गेला जातो, लोकांना दिला जातो. हे डिरेक्टली होतं सगळं, म्हणून हे प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार आहे. नंबर 4 म्हणजे सार्वत्रिक निवडणूक, ज्याला प्लेबिसाइट असं म्हटलं जातं. मग प्लेबिसाइट, सार्वत्रिक निवडणूक म्हणजे काय हो, की ज्यामध्ये जनता प्रत्यक्ष जाऊन पंतप्रधान याला निवडत आहे किंवा राष्ट्रपती याला निवडत आहे किंवा एखादा उमेदवार निवडून देत आहे. ओके, दुसरा प्रकार असतो अप्रत्यक्ष लोकशाही, ज्यामध्ये संसदीय आणि राष्ट्राध्यक्ष लोकशाही येतं. संसदीय लोकशाही जशी भारतामध्ये आहे, आपण आमदार निवडतो, मग मुख्यमंत्री निवडला जातो किंवा मग खासदार निवडतो आणि त्यातनं एक मुख्यमंत्री काय म्हणतो, पंतप्रधान बनत असतो. आपण डिरेक्टली पंतप्रधानला इलेक्ट करतो का, आपल्याला माहिती आहे की बाबा हा पुढे जाऊन हा लीडर होणार आहे, पण पंतप्रधान शेवटी त्या पर्टिक्युलर पार्टीचा ग्रुप लीडर बनत असतो. आपण डिरेक्टली पंतप्रधानला निवडत नाही. किंवा आपण राष्ट्रपतीला डिरेक्टली निवडतो का, हो नाही, राष्ट्रपतीची निवडणूक हे खासदार आणि आमदारांच्या द्वारे होत असते. येतोय पॉइंट लक्षात. हे संसदीय लोकशाही अशा पद्धती. राष्ट्राध्यक्ष लोकशाही म्हणजे काय की या भागामध्ये राष्ट्राचा जो प्रमुख असतो तो असतो राष्ट्रपती. ओके, प्रमुख कोण आहे, राष्ट्रपती असतो.
आता यामध्ये सुद्धा लोकशाहीचे जी अप्रत्यक्ष लोकशाही आहे त्यामध्ये सुद्धा दोन आणखीन भाग पाहायला भेटतात, ते म्हणजे प्रजासत्ताक आणि दुसरं ते म्हणजे राज्यसत्ताक. ते आपण पुढे आता पाहूयात. पहा, आधी आपण राज्यसत्ताक पाहूया. म्हणजे काय? राज्यसत्ताक म्हणजे ब्रिटन सारखं मोनार्की ज्याला म्हटलं, त्यालाच काय म्हटलं जातं? मोनार्की. जसं की ब्रिटनमध्ये आहे, तिथे कितीही प्राईम मिनिस्टर येऊन जाऊ दे, काही होऊ दे, पण अल्टिमेट हेड कोण आहे हो तिथलं? तिथला राजा. राणी असेल राणी, राजा असेल राजा. डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन, राईट. ब्रिटनचं हेड कोण आहे? एक किंगडम आहे, एक राजवट आहे. पण भारतामध्ये प्रजासत्ताक प्रणाली आहे का? कारण की भारतामधील हेड कोण आहे? राष्ट्रपती आहे, राईट. मग जर एखाद्या व्यक्ती लोकांद्वारे, हे जरी इनडायरेक्ट असेल तरी लोकांद्वारेच आहे ना, इनडायरेक्टली जरी असेल तरी लोकांद्वारेच आहे. हे राजा ब्रिटनचे लोक निवडू शकणार आहेत का? नाही. सक्सेसर हायरार्कीने पुढचा राजा पुढची राणी बनणार आहे. पण प्रजासत्ताक मध्ये तसं नसतं. इनडिरेक्टली का असे ना, आपण आपला पुढचा राष्ट्रपती निवडत असतो. हाच राष्ट्रपती असेल तर आपण प्रजासत्ताक प्रणाली आहे असं म्हणणार, राईट. क्लिअर. त्यानंतरचा शब्द आहे न्याय. न्याय हा शब्द रशियन क्रांतीमधनं घेतला आहे. न्याय म्हणजे होय. ओके. न्यायामध्ये मग 3 प्रकारच्या न्याय येतात. सामाजिक न्याय, ज्याला सोशल जस्टिस म्हटलं जातं. म्हणजे काय? की धर्म, लिंग, जात याच्यावरती काय करायचं नाही? डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, राईट. जसं की कलम 15 मध्ये आहे, कलम 17 मध्ये आहे. अनटचेबिलिटी सामाजिक न्यायाचा प्रकार आहे, राईट. त्यानंतर आहे आर्थिक न्याय. म्हणजे काय? की प्रत्येक व्यक्तीला इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस होतील, किंवा मग पुरुष आणि महिला या दोघांमधील जे सॅलरी असेल त्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. याला काय म्हटलं जातं? आर्थिक न्याय, इकॉनॉमिक जस्टिस म्हटलं जातं. आणि मग आहे राजनैतिक न्याय, ज्याला पॉलिटिकल जस्टिस म्हटलं जातं. म्हणजे काय? की समजा जर एखादा व्यक्ती इलेक्शन लढू इच्छित आहे, तर तो इलेक्शन मग कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, ट्रान्सजेंडर असू दे, काही फरक पडत नाही. कुठल्याही बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन न होता न्याय त्यांना भेटतो, राजनैतिक न्याय त्यांना भेटतो, ते निवडणूक लढू शकता. ओके. त्यानंतरचा टर्म आहे समानता, इक्वॉलिटी, समानता. आता इक्वॉलिटी काय सांगते पहा. समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसतील, मग तो राष्ट्रपती असू दे किंवा ग्रामीण भागातील एखादा गोरगरीब असू दे, कोणालाच विशेष अधिकार नसतील. सर्वजण कायद्यासमोर एक असणार. नागरी समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता आपल्याला पाहायला भेटत असते. मग नागरी समानता, जसं की फॉर एक्झाम्पल कलम 15 अंतर्गत किंवा कलम 14 अंतर्गत सर्वजण कायद्यासमोर एकदम सेम आहेत. मग गुन्हा, एखाद्याचा मर्डर राष्ट्रपतीने केला त्याला सुद्धा 5 वर्षाची शिक्षा होईल. एखाद्याचा मर्डर जर का एखाद्या नॉर्मल व्यक्तीने केला तरी सुद्धा त्याला 5 वर्ष. असं नाही की राष्ट्रपतीने केलाय म्हणून त्याला माफ केलं जाईल, नाही. काहीच स्पेशल ट्रीटमेंट यामध्ये होणार नसते. ओके. त्यानंतर व्यक्तीवर बंधन नसतात यामध्ये, आणि वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा विकासासाठी समान संधी इथे प्रदान केली जात असते. ओके. इक्वल अपॉर्च्युनिटी दिले जात असतात, की बाबा तुम्ही वाढा, तुमचं वाढ होऊ द्या, तुमचा विकास होऊ द्या. समान अपॉर्च्युनिटी, संधी तिथे, आणि समान दर्जा सुद्धा दिला जात असतो, राईट. इक्वॉलिटी. त्यानंतरचा पॉइंट आहे ते म्हणजे बंधुभाव. ह्यालाच फ्रॅटर्निटी असं म्हटलं जातं. मग फ्रॅटर्निटी म्हणजे काय हो? यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राखली जाते, डिग्निटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल. मग याचमुळे आपल्याकडे कुठला कायदा आहे? अॅट्रॉसिटीजचा कायदा आहे पहा, किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग, हाताने मैला उचलणाऱ्या व्यक्तींच्या एक प्रकारे रिहॅबिलिटेशन व्हावं त्याच्यासाठीचा कायदा आहे 2013चा. कशासाठी? कारण की या व्यक्तींना सुद्धा एक प्रकारे प्रतिष्ठेने, डिग्निटीने राहायचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने राहायचा अधिकार आहे. त्यासाठी आपल्याकडे बंधुभाव आहे. त्याशिवाय राष्ट्राचं एकता आणि अखंडता टिकवून ठेवणं हे सुद्धा बंधुभाव अंतर्गत होतं.
आपण सर्व भारतीय आहोत. आपल्या सर्वांमध्ये ही एकता असायला पाहिजे. आपण सर्व ऐक्य साधून युनिटीमध्ये भारताचा कारभार चालवायला पाहिजे, असं या प्रस्तावनेमधनं आपल्याला स्पष्ट होतं. राईट, क्लिअर आहे, कळले का हे पॉइंट? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, समानता, बंधुता, राईट, हे सर्व पॉइंट तुम्हाला कळले असतील असं मी अपेक्षा करते. हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, ह्याचं मिनिंग समजणं महत्वाचं आहे. यानंतर पहा, आपल्याला पाहायचं आहे आपल्या ह्या प्रस्तावनेबद्दल वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मते दिलेली आहेत. पहा, ही डिरेक्ट तुम्हाला सरळ सेवेमध्ये प्रश्न सुद्धा विचारली गेलेली आहे. जसं की के.एम. मुन्शी यांनी काय म्हटलंय पहा, प्रस्तावना ही एक राजकीय कुंडली आहे, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे, असं ते म्हटले. त्याशिवाय पंडित ठाकूरदास भार्गव हे काय म्हटले, प्रस्तावना ही घटनेचा आत्मा आहे, घटनेतील सर्वात मौल्यवान भाग म्हणजे प्रस्तावना आहे. नानी पालखीवाला काय म्हटले की ही संविधानाचं ओळखपत्र आहे ते म्हटले. तर अर्नस्ट बेकर ही नोट आहे असं म्हटलं. राईट, आणि बेरुबारी खटला जो आहे त्याने घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची गुरु किल्ली असं या प्रस्तावनेला म्हटलं आहे. मग आता पहा, ही प्रस्तावना याची सुरुवात कुठे झाली होती? कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. पहा, जवाहरलाल नेहरू यांनी जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन, उद्दिष्टांचा ठराव सगळ्यात आधी पारित केला होता. पहा, सगळ्यात आधी सभेपुढे ठेवला होता. कधी? 13 डिसेंबर 1946 ला. ह्या प्रस्तावनेचा फायनल एक्सेप्टन्स कधी झालं? 22 जानेवारी 1947 ला. राईट, आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 ला या प्रस्तावनेला संविधानचा भाग म्हणून. राईट, मग आता प्रश्न हा पडतो की बाबा, आपण या संविधानामध्ये बदल करू शकतो का? किंवा या संविधानामध्ये हे प्रस्तावना संविधानाचा भाग आहे का, असा प्रश्न अनेकांना आधी पडून गेलेला आहे. यावरती खटले सुद्धा झाले आहेत. पहा, काय खटले झाले आहेत आणि काय प्रश्न होता. सर्वात आधी बेरुबारी युनियन केस जो आहे 1960 मध्ये, यावरती प्रश्न आला या सर्वोच्च न्यायालयापुढे की बाबा सांगा जज साहेब की बाबा आपण आपल्या प्रस्तावनेला बदलू शकतो का, की आपल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला काही शब्द ऍड करायचे किंवा काही शब्द काढून टाकायचे आहेत, तर ते मग आपण करू शकतो का, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा मग बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की नाही, आपली प्रस्तावना आपल्या संविधानाचं भाग नाहीये आणि ह्या प्रस्तावनेमध्ये चेंज सुद्धा होऊ शकत नाही. आपली प्रस्तावना संविधानाचं भाग नसल्यामुळे यामध्ये चेंज होणार नाही. ओके, बेरुबारी खटला काय म्हटलो, नाही, भाग नाहीये, जोडलं गेलंय संविधानाला परत. राईट, म्हणून भाग नाही असं म्हटलं गेलं. पण मग जेव्हा केशवानंद भारती केस झालं 1973 मध्ये, यावेळी सर्वोच्च न्यायालय म्हटलं की नाही, प्रस्तावना ही संविधानाचाच एक महत्वाचा भाग आहे. प्रस्तावना ही भारतीय संविधानाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं गेलं, कारण की प्रस्तावना ही आपल्या संविधानाला एक उदांत दूरदृष्टी प्राप्त करून देते. राईट, आपल्या संविधानामध्ये कुठले कुठले आदर्श आहेत आपल्या प्रस्तावनेमधनं समजतात, म्हणून प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे. ओके, पुढे चालून जेव्हा 1995 मध्ये LIC खटला झाला, तेव्हा मग यांनी पुन्हा एकदा सांगितलं की हो, प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि एक अविभाज्य भाग आहे, इंटिग्रल पार्ट ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. आता अशा या प्रस्तावनेमध्ये बदल घडवून आणू शकता का? हो. आधी म्हटले की नाही, आणू शकत नाही, पण मग म्हटले की नाही. केशवानंद भारती केस काय म्हटलं की ओके, बदल आणायचे आणा. कलम 368 अंतर्गत तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता. 368 काय आहे मी तुम्हाला सांगेल, फक्त आतासाठी लक्षात ठेवा की कलम 368 आपल्या संविधानाच्या कलम 368 अंतर्गत आपण आपल्या राज्यघटनेमध्ये बदल आणू शकतो, घटना दुरुस्ती करू शकतो. राईट, मग 368 अंतर्गत तुम्ही प्रस्तावनेमध्ये बदल आणू शकता 100%. परंतु अट काय,
तुम्ही मूलभूत संरचनेला धक्का लावायचा नाही. ह्यालाच बेसिक स्ट्रक्चर असं म्हटलं गेलं होतं. राईट. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, की समजा तुम्ही संविधानामधनं समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द गाळून टाकले, जमणार का? तसं नाही जमणार. कारण की भारत आहे समाजवादी, भारत आहे धर्मनिरपेक्ष. ती गोष्ट टाळता येणार नाहीये. मग ते तुम्ही पॉइंट काढून जमणार का? ते जर पॉइंट काढले तर आपल्या प्रस्तावनेच्या मूलभूत संरचनेला धक्का बसणार. म्हणून काय सांगण्यात आलं? बदल करायचे करा, पण मूलभूत संरचनेला धक्का लागू देऊ नका. म्हणून 42वी घटना दुरुस्ती ह्याने जे 2 शब्द ऍड झाले होते ना, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, हे एक प्रकारे बदलच आहेत. राईट. घटना दुरुस्ती झाली प्रस्तावनेमध्ये. ही शब्द ऍड केले गेले, हे पॉझिटिव्ह नोट मध्ये ऍड केले गेले आहेत. भारतामध्ये अशीच स्थिती आहे, धर्मनिरपेक्ष आहे भारत, भारतामध्ये समाजवादी धोरण पाहायला भेटतात. म्हणून ह्यांचं ऍडिशन प्रस्तावनेमध्ये व्हॅलिड म्हटलं गेलं. सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की ओके, परफेक्ट, चालू द्या, काही हरकत नाही, ऍड होऊ द्या, कारण की हे मूलभूत संरचनेला धक्का लावत नाहीये. येतंय पॉइंट लक्षात? अशा पद्धतीने आपली प्रस्तावना, आपले संविधानाचे ठळक वैशिष्ट्य, प्रस्तावनेमधील महत्वाचे शब्द सर्व आपण पाहिले. फक्त तुमचं होमवर्क काय असायला पाहिजे, की बाबा प्रस्तावना हे पूर्ण जो मसुदा आहे त्या प्रस्तावनेचा टेक्स्ट जो आहे तो पाठ करायचा. 100% तुम्हाला पाठ करावाच लागेल, तरच प्रस्तावनेवरील शब्द प्रश्न तुमचे एकदम वन गो मध्ये क्लिअर होऊन जातील. क्लिअर? चलो, इथपर्यंतच होतं आपलं आजचं लेक्चर. आपण संविधानाची सेलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि प्रस्तावनेची माहिती घेतलेली आहे. पुढच्या लेक्चर्स मध्ये पुढची माहिती घेऊया आपण, फेडरल युनिटरी फीचर्स वगैरे, जसं जसं आपलं शेड्यूल आहे तसं तसं पाहत चालूया. चलो, सो थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग अँड सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. काही डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये किंवा मेसेजेसमध्ये सांगायचं आहे. आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला भेटून जाईल तुमच्या PDF सेक्शन मध्ये. फाईन. सो थँक यू व्हेरी मच अँड सी यू इन द नेक्स्ट. थँक यू.